मंगळवारपेठेतील दाम्पत्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची तब्बल 1.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रसाद धर्माधिकारी आणि अश्विनी धर्माधिकारी हे गेल्या 4 महिन्यांपासून फरार असून पोलिसांचा त्यांच्यावर अद्यापही कसला तपास सुरू नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। या दोघांचे ऑफिस मंगळवारपेठेतील भरवस्तीत होते। फूल विक्रेते, भाजी विक्रेते, किराणा व्यावसायिक, मोबाईल दुकानदार, लॉन्ड्री व्यावसायिक यांसारख्या हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी प्रसाद धर्माधिकारीवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली होती, परंतु सर्वांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले। 2 महिन्यांपूर्वी पोळबंधू आणि इतर गुंतवणूकदारांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात FIR दाखल केला असला तरी आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही। तपासात दिरंगाई होत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्यांनी हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे। याबाबत अपर जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। प्रसाद विनायक धर्माधिकारी गेल्या 4 वर्षांपासून बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र चालवत होता। या माध्यमातून तो नागरिकांना लोन घेण्यास प्रवृत्त करून ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचे आणि अधिक परतावा मिळण्याचे आश्वासन देत होता। फिनिक्स फायनान्शियल मॅनेजमेंट, फायर सिक्युरिटी अशा विविध कंपन्यांच्या नावाने त्याने गुंतवणूकदारांकडून कोट्यावधींची रक्कम गोळा केली आहे। सध्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत असून एकूण फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। आरोपींनी स्वतःचे घर देखील दुसऱ्याला विकून पलायन केल्याची माहिती समोर आली। त्यामुळे आता गुंतवणूकदारांनी प्रसाद धर्माधिकारी व अश्विनी धर्माधिकारी यांना तात्काळ अटक करून सखोल चौकशीची मागणी केली आहे। माझं नाव विजय नामदेव पोळ आहे आणि आमचे दोघा अजून आमच्या धाकटा भाऊ चंद्रकांत नामदेव पोळ व मोठा भाऊ रमेश नामदेव पोळ असे आमच्या तिघा भावांची मिळून एकूण 96 लाखाची फसवणूक झालेली आहे। आणि फसवणूक केलेला आरोपी तो 1298 मंगळवार पेठ मिरजकर एकटी येथे राहत होता। पण आता तो सध्या दोघं नवरा बायको येथून कोल्हापुरातून पसार झालेले आहेत। पसारहून सुद्धा त्यांना 4-5 महिने होत आलेले आहेत। तिकडं आईवडिलांच्या इकडं त्याचे आईवडील इथेच राहतात मिरज तिथे येते। पण आम्ही विचारायला गेल्यानंतर त्यांनी अद्याप ही तिथं ठाव ठिकाणा लागू दिला नाही, आमचा मुलगा इथं नाही, पळून गेला असं सांगण्यात आलेलं आहे। आणि पोलिसांनी सुद्धा आम्हाला म्हणजे हे अजून सहकार्य केलेलंच नाही। अजून काही लोकांचे बरेच लोक ह्यात आहेत आमच्या पाठीमागं आणि त्यांची नावं अशी आहेत की सुधर्म अभ्यंकर 8 लाख, श्रीपाद खंदारे 2 लाख, योगेश पोद्दार 15 लाख, अशोक दळवी 4 लाख, ऋषिकेश पाटील 4 लाख, स्वप्नील टिकारे 4 लाख, स्वप्नील इंगळे 4 लाख अशी अनेक लोक आहेत। पण जुना राजवाड्यामध्ये काही अजून तिथं प्रगती तिने केलेली नाही। झाडे साहेब तर कुणालाही असे तिथं त्यांच्या खालचे पोलीस लोक आहेत, पण त्यांना हे असं करा ते तसं करा म्हणून असं सांगत नाहीत। किंवा अजूनसुद्धा काही लोकांचे जबाब फक्त एका माणसाचा जबाब पूर्ण झालेला आहे दळवीचा। बाकीच्या लोकांचे अजून ते PSI मॅडमनी अपर्णा जाधव म्हणून आहे, तिने अजून ते तपास पूर्ण जबाब घेतलेले नाही। तिने तपास पूर्ण करून तात्काळ त्या धर्माधिकारी दाम्पत्याला नवरा बायकोला दोघांना तात्काळ अटक करावी आणि आम्हाला तिने न्याय द्यावा, आमचे पैसे मिळवून द्यावे ही आमची विनंती आहे। आमची आता परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे। चहालासुद्धा सुद्धा आम्ही महागून बसलो आहे। आम्ही आता शिवभोजन खायला 10 रुपयाचं जातो आहे, आम्ही चालत जातो आहे जवाहरनगरमधून। आम्ही भाड्याच्या रूममध्ये माझा धाकटा भाऊ आणि मी राहतो आहे आणि आमची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे। तरी आम्हाला पोलिसांनी सहकार्य करून त्यांना तात्काळ अटक करून आमची मागणी पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।